आज पाहतोय अनिल खैर आणि त्या साथीनं आपण पाहतोय नो स्ट्राईक एंडला फलंदाज अशोक वाघ या एक चांगली जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला सामना स्पीडअप घ्या. 3 षटका फेकण्यासाठी अलर्ट असेल. टायमिंग 15 मिनिटं दिली जातील. त्यामध्ये पहिल्याच बॉल वरती अनिल खैरच्या बॅट मधून इनसाइड आउट फटका. चेंडू चालला गॅप मधून. ट्रॅप केलाय चेंडू. 4 धाबेसाठी मिळतील 4. अनिल खैलचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती त्याने समाचार घेतला. 4 धावा मिळवल्या संघासाठी. फुलटॉस बॉल आता फुलटॉस वरती आडव्या बॅटनं खोदून काढलाय. शतरक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार फक्त मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती. कुशुली संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि आता आपण पाहिलं तर एक स्कोरकच्या भूमिकेमध्ये दुधानी गावचा साईनाथ संघाचा एक चांगला खेळाडू यशवंत भगत आमच्या सोबत जॉईन झाला. त्यांनाही शुभेच्छा देऊया. आणि मैदानावरती चांगला क्षेत्ररक्षण प्रकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1 धाबेनं स्ट्राईक रोटिंग केली जाते. ज्या फलंदाजानं चौकार ठोकलाय अनिल खैर मैदानाच्या आतमध्ये 5 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. लवर फुलटॉस बॅटची कडा घेतल्या. स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचं धावफलक जर पाहिलं 7 या आकड्यावरती चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रणजित वाघे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक चौकार खालाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमी वयानं चांगली गोलंदाजी करण्याचं त्याने धाडस निर्माण केलाय. सातत्याने प्रयत्न केले जातात. मोठा फटका चेंडू आबेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चुकी अजिबात नाहीये. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अशोक स्वप्नील बाघे पहिला चेंडू फेकील सांघिक कोट्यातील. दुसरा षटक संघातर्फे आणि पहिला षटक सांघिक फेकण्यासाठी चेंडू सज्ज झालाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील बाघे आणि अनिल खैरसाठी तो चेंडू फेकला जाईल. अनिल खैर चांगली मैदानावरती फलंदाजी करतोय आणि इथून त्याला कार्य निभावा लागेल. फलंदाजी करत असताना धावा फक्त 7 मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॅटची टॉप एज गल्ली पॉइंट मधून स्लिप मधून चेंडू निघून चाललाय. एहिल या बॉलवरती मोठा फटका. चौकार.
सुमधुर संगीत आपण ऐकला बाळासाहेब ठाकरेंचा. आणि मैदानावरती सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय, कारण इथे अनिल खेरच्या बॅटमधून दुसरा चौकार पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला क्षेत्ररक्षण नाही पाहायला मिळाला. डीप लॉंगाचा क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू उचलणार फेकणार, सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळाला. 2 धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं 13 या आकड्यावरती. चांगली फलंदाजीचा आता फलंदाजीचा एक दर्जा पाहायला मिळतोय दोन संघाच्या माध्यमात. दिलीप न स्ट्राईकला अजून एक चेंडू खेळला नाही, कारण वन डाऊनला फलंदाजी करण्यासाठी आलाय. त्यालाही चांगली फलंदाजी करावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सुरुवात केली चांगली गोलंदाजाच्या वरती, पहिला चेंडूवरती चौकार. समोरच्या दिशेनं जोरदार अपील केली जाते, पण षटकारातील आत्मविश्वास कमी होता. इथे फलंदाज कुठल्याही पद्धतीने बाद नाही. डॉट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू कुठल्या पद्धतीने समोर येण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉप एज लॉंग स्टॉप रिझल्ट मधून निघून चाललाय चेंडू, दंदन दंदन करत येईल या बॉलवरती चौकार. केलाय 3 चौकाराच्या साहाय्यानं मैदानावरती तो फलंदाजी करतोय. वैयक्तिक सांघिक खेळ त्याचा जर पाहिला 16 धाबेवरती वैयक्तिक तो फलंदाजी करतोय. चांगला खेळ मैदानावरती साकारतोय, कारण दिलीपला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही, कारण त्याच्या बॅटमधून धावा येतात. दिलीप शांत बसलाय की येणाऱ्या मागच्या षटकामध्ये मी फलंदाजी करीन, हे जाणले दोन्ही फलंदाजांना. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, आता थांबणार नाहीये. आता इथे मात्र अनिल खैरला परतावा लागेल. बॅट दुसरा फलंदाज बाद 17 या धावसंख्येवरती. मधून चांगलं एक विकेट प्राप्त केली आणि आता थोडासा काळ होईना, पण मोरबी संघानं डावामध्ये चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील वाघे. हा गोलंदाज ॲप ट्रायकर क्षेत्रक्षक आहे आणि जेल टिपला जातोय. चुकी तर अजिबात नाही. अल्ल्या पवरी माघारी 17 धावसंख्येवरती तिसरा दे धक्का, बॅट टू डग आउट. दोन षटकामध्ये जर फलंदाजी करत असता आपण पाहिलं तर कुशिवली संघ 2 फलंदाज 3 फलंदाज बाद असताना 17 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज विजय फसाले, कोण विसरणार या विजय फसालेला. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये चांगला बोलवाला राहिला आणि तो विजय फसाले आता तिसरा षटक घेऊन संगणकाची जबाबदारी पेलवण्यासाठी आता ती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी राहील, ऑलराऊंडर भूमिका सातत्याने पाहतोय. समीर भगत आता नष्टा गेंडला आणि एकही चेंडू पेस केला नाही. वन डाऊनला जो फलंदाजी करण्यासाठी आला होता दिलीप भगत, हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीपच्या बॅटमधून चांगले तडाखे पाहायला मिळतात. हाच या खैरवाडीच्या रंगणावरती, या क्रीडा रंगणावरती कशी फलंदाजी राहील हे पाहणं गरजेचं ठरेल. पहिला चेंडू त्यासाठी फेकला जाईल. गोलंदाज वेगवान तरार गोलंदाज पाहायला मिळतोय.
विजय फसाळे हा गोलंदाज. विजय फसाळेचा चेंडू, खोलवरचा चेंडू, चूक केली डीप लॉंग. इथे मात्र लॉंग स्टॉप रिझल मधून चेंडू निघून झाला. एक्स्ट्रा बीट करत येताना एहिलिया बॉल वरती चौकार. गोलंदाजानं फक्त बॅटची टॉप घेतली आणि चेंडू मात्र जमीन लागत. चेंडू 4 धाबेसाठी. गोलंदाज विजय फसाळे चांगली गोलंदाजी करतोय. इथे काय घडलं जात आहे, दांड्या वाखवल्यात, बेल्स पडली. फलंदाज दिलीप भगत नाराज होऊन इथे मात्र 4 धावसंख्येवरती मैदान सोडतो. बॅट टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती 6व्या क्रमांकाचा शंडी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. विजय फसाळे सज्ज झालाय. पुन्हा एकदा दांड्याचा वेध घेतलाय. काय गोलंदाजी, तेच तर गोलंदाजी. जोरदार गोलंदाजी आवडली असेल तर विजय फसाळेसाठी एकदा जोरदार टाळा. बॅट टू बॅट फलंदाज बाद. भरत खैर मैदानावरती दाखल झालाय. आता भरत खैरला जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन मैदानावरती खेळावा लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्या फलंदाजाला विजय फसाळे सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी. तेच तरार गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, काहीचा चेंडू दूरवरचा प्रवास, लॉंगाचा क्षेत्ररक्षक सरकला. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न इथे रोखू शकत नाहीये. मिळतील 2 धावा. 2 धावीच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 23 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजानं सुरुवातीला चौकार खाला, पण तिथून कमबॅक साधला आणि येणाऱ्या बॉलवरती आक्रमण रूप धारण केले. येणारे काही चेंडूमध्ये अजूनही चांगली गोलंदाजी होईल का पाहावं लागेल. प्रयत्न केले जातात. फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं. बॅटची कडा घेतली होती, त्या अनसाईडला फिरकवला होता. जोरदार अपील केली जाते आणि पंचांचा इशारा आलाय की इथे तिसऱ्या पंचांकडे इथे रिफीट केलंय. इथे टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. इथे स्क्रीनवरती चेक केला जाईल. धावचितची संधी, गरज होती काही धाव घेण्याची ते इथे पाहिलं जाईल. फलंदाज बाद. धावचितच्या संधीमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज जर पाहिलं तर भरत बॅट टू डगआउट मैदानाच्या बाहेर. औरंगजेब रडला. धावा किती या चेंडूवरती? एकच धाव. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. रुपेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू विजय फसाळे फेकले. 5 चेंडू फेकलेत, 3 फलंदाज बाद केलेत आणि त्यामध्ये 7 धाबा खर्च केल्यात. विजय या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. या रुपेश सारख्या फलंदाजाला कुठल्या पद्धतीने शेवटचा चेंडू फेकला जाईल हे पाहावं लागेल. प्रयत्न केले जातात. बॅटची टॉप एज.
चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय पण एक धाव रोखू शकत नाहीये. त्यासोबत तिसरा षटक संपलाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना कुशिवली संघ जाऊन पोहोचलाय 6 फलंदाज बाद असताना 25 या धावसंख्येपर्यंत. 25 धावा. 18 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 25 धावा मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते आणि शेवटचा षटक आपण जर पाहिला तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं ठरतील. कारण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये सागवाडी संघाच्या फक्त 3 षटकामध्ये 23 धावा होत्या आणि तिथून मात्र 60 धावा 4 षटकामध्ये त्याने बनवण्याचा प्रयत्न केला आणि या षटकामध्ये तो प्रयत्न होईल का फलंदाजी करत असताना कुशिवली संघ. कारण फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटक गोलंदाज पाहू शकाल अक्षय हिलम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. रुपेश हा फलंदाज मैदानावरती पहिला चेंडू फेकला जातोय. बॅटच्या मधोमध चेंडू लॉंगानला कव्हर केलाय. शेवटच्या क्षणाला हे ठोके मारले जातात. ठोक्यावरती ठोका मारावा लागेल. षटकार. बांधल्या जातील. प्रयत्न केला जातो पहिल्या बॉलवर षटकार. स्लो डिलिव्हरी पंच आमच्याकडे बळतील. इट इज अ वाईट चेंडू. आणखीन एक धाव पलकावरती ऍड केली जाईल. संघाचा धावफलक पुढे सरकलाय 32 या धावसंख्येवरती. 40 प्लस धावा बनल्या तर मॅच मध्ये चांगली स्थिती पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. प्रयत्न करावा लागतील या दोन फलंदाजाला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करावा लागेल. प्रयत्न केले जातात. बॅटची कडा इथे यष्टिरक्षक विजय फसाळे चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद होईल. 6 धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करत होता त्या सात फलंदाज बाद झालेत. झटपट फलंदाज बाद झाल्यानंतर धाबा कुठेतरी थांबल्या गेल्या होत्या. आता इथून येणाऱ्या या षटकामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागतील रोहित या फलंदाजाला. त्याच्यावरती अशा निर्भयित मी म्हणेन कुशिवली संघाच्या बाजून आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डोंगांमध्ये चेंडूला खेळून काढलाय. प्रयत्न केलाय फक्त आणि फक्त सिंगल धाबेचा. मुरबे संघाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी आज चांगली पाहायला मिळते. सुरुवात केली होती गोलंदाजानं चांगली 7 धावा खर्च केल्या होत्या. तिथून येणाऱ्या प्रत्येक गोलंदाज त्याच रिझल्टवरती चेंडू फेकतोय. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण ठेवून वाखणे जोग चेंडू फेकले जातात मैदानावरती. अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स असेल आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकष्ट या दोन फलंदाजाला करावा लागेल. स्ट्राईक एंडला डावखुऱ्याचा फलंदाज समीर हा फलंदाज पाहतोय. समीरला चांगले खेळ करावा लागेल. लवर फुलटॉस चेंडूला चांगला पैकी पाहायला मिळाली. पंच सांगतील की आता इट इज द वाईट. खराब चेंडू. या गोलंदाजाने या षटकामध्ये 2 खराब चेंडू फेकलेत. आणखीन एक धाव फलकावर ऍड केली जाईल. 34 धावा धावफलकावरती. चांगला फटका
लॉंग ऑन मध्ये सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय, उचलणार, फेकणार, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, जोखीम उचलली होती. फलंदाज दुसऱ्या धाबेसाठी बाद होईल. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक धाव धावफलकाचा विचार केला. 35 धावा धावफलकावरती पाहतोय. कुशिवली संघ मैदानावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून मात्र सुरुवात चांगली अनिल खैरनं केली होती आणि त्या अनिल खैरला मात्र शांत केलं. तिथून डावाला कुठेतरी कलाटणी घेतली. कलाटणी घेतली म्हणजे धावा येत नाहीये, कारण तिथे चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला मुरबे संघाचं चांगलं पाहायला मिळालं. नरेश गांगड हा फलंदाज मैदानावरती आपण नवीन पाहतोय. कार्पेटच्या साईनं ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. हीच पद्धतीने मात्र मागच्या चेंडूवरती आपल्याला तेच पाहायला मिळाले आणि इथे मात्र आपण पाहिला तर फलंदाज पाहत एक धाव मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीने 36 धावा धावफलकावरती पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर शेवटची जोडी इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. 9 फलंदाज बाद. पूर्ण संघ डगआउट मध्ये गेलाय, कारण धावा त्या कारणाने इथे जास्त जास्त बनवण्याचा प्रयत्न झाला नाही. अजूनही या बॉलवरती एखादा बिग हिट पाहायला मिळेल का? प्रयत्न केला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी दुसरी धाबेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण थोडीशा मिस पाहायला मिळतोय आपण गोलंदाजाच्या बाजूनं आणि त्याबरोबर फलंदाज बाद आणि षटक क्रमांक 4. पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना कुशिवली संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू दुसऱ्या पूर्वार्धामध्ये बनवायचे आहेत मुरबे संघाला. 39 धावा, तर त्या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील हे मैदानावरती आपण पाहतोय. डीजा
39 धावा, 4 षटक 39 धावांची मात्र इथे बारदार खेळी. पहिलाच गोलंदाज आपण पाहतोय. हो हो, काय गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. तर गोलंदाजावर अक्षप आलेला आहे. तर इथे चेक केला जाईल बघा. अगदी चांगला गोलंदाज आहे, वेगाने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल शरीरावरती आदळल्यानंतर इथे गोलंदाजावर अक्षप घेतलाय. तर काय निर्णय आपण पाहतोय. ओ हो हो, पहा काय घडलं जातं इथे. यू मिस आय डिफेंडली. इथे फलंदाजाला मात्र हो क्लीन बॉल त्रिफलाची. एकोणचाळीस धावांचा पल्ला मात्र गाठत असताना तर टॉस करण्यासाठी केवाले संघ आणि धोदानी सायनाथ क्रिकेट संघ या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. ओहो, लॉप केलाय, लॉंग ऑन ला बॉल पाठवलाय 6 धावेसाठी. इथे मिळेल एक दर्जेदार षटकार डीजे. पाठवलाय बॉलला लॉंग ऑफला. अगदी चांगली गोलंदाजी आणि चांगला स्पेल आपण पाहिलाय फलंदाजीच्या माध्यमातून. अगदी आक्रमकता करावी लागेल. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवरायासारखा दैवत लाभला या महाराष्ट्राच्या मातीला. अगदी तोच नमुना घेऊन इथे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. या दरम्यान आपण टॉस करणार आहोत बघा. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. तत्पूर्वी धावा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. पहिली षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाजाला गार केलंय. हो, अगदी वाकून बॉलला फटका दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंट मध्ये. चांगली क्षेत्ररक्षणाचा विवारचना आपण पाहतोय. सुरुवात चांगली, शेवट चांगला होणार गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाजाच्या माध्यमातून. ही सुरुवात आहे. दोन्ही संघांमध्ये अगदी एक तुंबल महायुद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी दोन्ही संघ बरसलेत. फक्त आणि फक्त धावा बनवायच्या. 4 षटकामध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. 39 धावांचा आव्हान ठेवलंय. हवेमध्ये बॉल आहे. अगदी रॉकेट फटका आहे. झेल टिपायचा होता, सरळ झेलला जेज करायचं होता. जजमेंट चुकीचं झालंय आणि झेल सुटला जातोय. फलंदाजाला जीवदान इथे मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी. पर्पल डिलिव्हरी बॉल होता. तर चला टॉस कडे आपण वळणार आहोत. तर बबनजी या साहेबांच्या पवित्र शुभाताने इथे टॉस केला जाईल. अगदी या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत आणि त्यांच्या क्रिकेटमध्ये अगदी स्वप्न आहे आणि ते स्वप्न आज साकारत आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभाताने इथे टॉस केला जाणार आहे. एका बाजूला धोदानी संघ आहे तर एका बाजूला केवाले संघ. तर केवाले संघाने टॉस जिंकलाय. चला स्पीड अप करायचं आहे लगेचच. दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस केलाय. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. केवाले बनाम धोदानी. केवाले संघाने टॉस जिंकलाय. हरलग झालाय टॉस धोदानी संघ.
इथून आपण पाहतोय ज्या 39 धावांची महापूर आहे आणि त्या महापुराला मात्र वाटचाल देण्यासाठी इथे दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कुशिवली संघ तर एका बाजूला मोरबे संघ ते विकेट सुद्धा फसवले. त्यानंतर धावांवरती लगाम लावला इथे गोलंदाजांना. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला धावा फक्त आणि फक्त 7 आल्यात. एक फलंदाज सुद्धा बाद झालाय. इथून सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र इथे फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वर. ओहो, टप्पा पडल्यानंतर अगदी चांगला बॅटला पेश केलाय. स्लिप गलीमध्ये आहे. फाईन लेग क्षेत्रातला हा एक खेळाडू मात्र इथे बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न करतोय. धावा रोखल्या जातील. धावा रोखायच्या आहेत परंतु अगदी लूज स्कोरिंग सामना आहे. 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 39 धावा बनवायच्या आहेत. 40, 50, 55 अशा धावा या मैदानावरती अगदी सटू होताना आपण पाहिलाय आणि तोच पूर्वार्थ आपण आज पाहतोय. थँक्यू शांतराम. तर खैरवाडी गावाचे सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व तिथे पाहतोय बबन पारधी त्यांचे पिताश्री आपण पाहिलं तर मंगळ्या पारधी आणि त्यानंतर आणखीन काही आपण या गावाचे ग्रामस्थ असतील तर आपण इतर ठिकाणी जागा नाही तर आपली जागा मंचनकावरती आहे तर आपण मंचकावरती येऊन आसनस्थ व्हा ही तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. आपण या लगेचच. यस यस नानू सर, अगदी मान्यवरांना विनंती आहे. आपली स्पर्धा आहे तुमच्या नावाची आणि तुमच्या गावाच्या विद्यमानासाठी ही स्पर्धा आहे तर तुम्हाला आमचा विनंतीचा कॉल आहे. आपण या प्लीज. आमच्या विनंतीस अगदी मान देऊन तुमच्या स्पर्धेचा शोभा वाढवायचा आहे. व्यासपीठ अगदी फुलवायचा आहे. कारण असं म्हणताना नानू सर की व्यासपीठाची शोभा मान्यवरांनी होत असते आणि आकाशाची शोभा चांदण्याने होत असते. तर मान्यवरांना आमची विनंती आहे या आपण व्यासपीठावर येऊन आपण आसानस्थ व्हा. तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. हो हो, इथे पहा पहा धावा घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु विकेट इथे फसवलाय. अगदी मिडल स्टंपला स्पर्श जाऊन बॉल चालला होता. यष्टीरक्षकाकडे अगदी चनाक्ष पद्धतीचा निर्णय घेतलाय आणि इथे फलंदाज बाद होईल. मोरबी टीमला लागणारा तर भगवान खैर. आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावर या. भगवानजी खैर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला सायकल पुरस्कृत केलेले आहे. मालिका वीर हे बक्षीस तुमच्या नावाचं आहे. संतोष खैर आणि भगवान खैर या साहेबांकडून या स्पर्धेला अगदी भव्य दिव्य स्पोर्ट्स सायकल इथे आलेले आहे. तुमचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे. अगदी इथे खेळ सुद्धा तुमच्या मनासारखा आहे आणि या मॅचचा आनंद तुम्ही आज घेतायत मैदानाच्या बाहेर. तर आमची विनंती प्रेमाची विनंती आहे की तुम्ही सर्व मान्यवर इथे येऊन आपण आसानस्थ व्हा. ही आमची अगदी तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. जातोय मॅचकडे. अगदी चांगली मॅच आपण इथे पाहतोय. मॅचचा पूर्वार्थ मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करतोय. कार्पेटच्या साहाय्याने हा बॉल चाललाय लॉंग ऑफला. इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 9 धावा धाव फलकावर आहेत. 2 फलंदाज सुद्धा बाद झाले. दुसरे षटक मार्गग्रस्त गोलंदाज आपण पाहतोय इथे समीर भगत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. खेळपट्टी अगदी अनुकूल खेळपट्टी इथे बनवली आयोजकांनी. अगदी यशस्वी ही खेळपट्टी बनवून ठेवली खैरवाडीच्या ग्रामस्थांनी आणि सर्व तरुण मंडळींनी हा आज खेळ साकारण्याचा प्रयत्न केलाय. अगदी चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीच उसळी घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली ती म्हणजे कुशिवली संघानं 39 धावांचं आव्हान असताना मात्र इथे मोरबी संघाला थोडंसं मात्र इथे धमच्याक उडवली गोलंदाजांना. अगदी गोलंदाजाच्या रनअप मध्ये चुकी झाली. त्यानंतर गोलंदाज पुन्हा माघारी परतून गोलंदाजीच्या वाटचालीकडे प्रवास करतोय. इथून चांगली गोलंदाजी. रनअप मध्ये चांगली आखणी करावी लागेल. अगदी वेग आहे गोलंदाजामध्ये. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. अगदी स्टायलिश गोलंदाजी. ओ फुलटॉस होता
फुलटॉस वरती पहार केलाय, बॉलला पाठवलंय षटकारासाठी आणि इथे पाहायला मिळेल एक दर्जेदार षटकार डीजे. अगदी सुमधुर सॉन्ग आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून नाना खंडवी यांच्या माध्यमात. तर धावफलकेचा आपण जर विचार केला तर 15 धावा धावफलकावर. तर अजूनही 24 धावेची गरज आहे विजयासाठी. चांगला कमबॅक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करतोय दोन्ही संघ, अगदी धडपड करतोय मॅच मध्ये. जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या मनामध्ये आहे आणि त्या मनातील अगदी गर्व त्यांच्या निर्भयत करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये बघा सख्खे 2 भाऊ फलंदाजीसाठी आहेत. सख्खे 2 भाऊंची एक सलामीची जोडी आपण पाहतोय. अगदी चांगला 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर ही सख्खे भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर मॅच मध्ये अगदी औपचारिकता करावी लागेल, मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. मात्र जिंकण्यासाठी एक चांगली सुरुवात, चांगली लढत, झुंज चांगली आहे. अगदी इतिहास इथे बनणार का? 39 धावांचा मात्र टप्पा आहे आणि तो ओलांडण्यासाठी मात्र आज ते 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. आतापर्यंत पाहायला थोडासा शांतता मैदानावरती पसरलेली आहे. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे, मिस टायमिंग फटका होणार का? जजमेंट चांगलं, अगदी हवेच्या वेगानं बॉल पकडला जातोय आणि इट इज झेल पकडली जाते. अजून एक धक्का लागेल डीजे. हरण्याचा प्रयत्न करत नाही, तोडफोड गोलंदाजी आहे, तोडफोड फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची विमा रचना आपण जर पाहिली तर अगदी छान पद्धतीने सजवलेले आहे ते. आणि इथून मात्र गोलंदाज सुरुवात करणार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. क्षेत्ररक्षणाची विमा रचना खूप चांगली आहे. अक्षय फसाळे आहे आणि त्याच्या जोडीला ओहो अगदी पूर्णपणे शरीराचा वेध घेऊन बॉल चालला, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, डॉट बॉलची इशारा आलाय. चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी. चनाक्ष पद्धतीचा अभ्यास मात्र इथे गोलंदाजामध्ये आहे. शैली चांगली आहे, कॅलिबर चांगला आहे गोलंदाजामध्ये, पिचिंग चांगली आहे. अगदी त्याच पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. अजूनही षटकाला सुरुवात आहे, धावा येत नाही, धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. ओहो सफल होऊन खेळायचं होतं, अगदी टाच उचलली होती परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही, डॉट बॉल. पुन्हा अगदी चांगली गोलंदाजी, आपल्यातून गोलंदाजी, तिखट गोलंदाजी इथे पाहायला मिळते. त्याच्यावरती स्वार करण्यासाठी प्रयत्न करतो परंतु ओह मोठा फटका, फाईन लेग मध्ये बॉलला पाठवलंय षटकारासाठी. इथे पाहायला मिळेल वेलकम षटकार डीजे. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं. जगणारा तो मावळा होता, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, राजा शिवबा होता. यांना अगदी तिरवार मानाचा मुजरा करून आपण मॅच कडे वळतोय. अगदी मोठा फटका सजवलाय, एकजूट अपुरी ताकद आहे, मनगटीत ताकदीचा अगदी व्हेरिएशन परफेक्ट जुळला नाही आणि इथून मात्र अजून एक धक्का मिळेल तो म्हणजे मुरबे टीमला. यस डीजे.
स्पीडअप करायचा आपण. शेवटचा सामना पहिल्या राऊंडचा आपण पाहतोय. अगदी दोन्ही संघ इथे घामाघूम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. फक्त आणि फक्त 39 धावांचा आव्हान असताना मात्र इथे दोन्ही संघाला मात्र झटावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही काही खेळ वाचलेला आहे, काही खेळांचा मात्र औचित्य संपलेला आहे. दोन्ही संघांमध्ये अगदी धडधड छातीमध्ये झाली असेल. सामना मात्र इथे कोण जिंकणार आहे याच्याकडे मात्र लक्ष वेधलंय. मोठा फटका कार्पेटच्या सायनं अगदी स्लोट केलाय बॉलला लॉंग ऑफ मध्ये. इथे फक्त एक धाव मिळेल. चांगला फटका सजवला होता कव्हरच्या डोक्यावरून, मात्र इथे लॉंग ऑफला सर्च केला होता. धाव फक्त एक मिळेल. 22 धावा. टिपायचा होता, परंतु थोडंच जजमेंट चुकलंय. जेल सुटला जातो, धावा मात्र येत राहतील. धावा रोखल्या जात नाही. शांडी हा गोलंदाज आहे, अगदी चांगली गोलंदाजी करतोय. तर फलंदाजाला मात्र इथे फलंदाजी सुद्धा करावी लागणार. उरलेत 5 बॉल. विजयासाठी अजूनही 16 धावीची गरज आहे. अगदी चांगला कमबॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सफल होऊन खेळायचा होता, अगदी टप्प्यावरती स्वार करायचा होता. टप्पा पडला, त्यानंतर बॉलला गती थोडीशी मिळाली. बॅटच्या वरून बॉल चालला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताय. शांडी गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करतोय. वेग आहे, प्रचंड वेगावरती अगदी स्वार करतोय. समोरच्या दिशेला बॉल स्पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट मात्र केलंय. झेल टिपला जातोय. अजून एक धक्का मिळेल मुरबेट टीमला. डीजे मध्ये इन्व्हाइट होईल. अक्षय इलम हा फलंदाज आहे. अगदी फलंदाजाला इथे तळ ठोकून उभा करत नाही गोलंदाज. शेवटच्या क्षणापर्यंत विकेटचं पतन आणि पतनच केलंय इथे कुशिवली टीमनं. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला सुरुवात असताना मात्र चांगला कमबॅक केलाय फलंदाजी करणारी टीम मुरबी टीम आपण पाहतोय. या विभागातील एक चांगली टीम आहे आणि त्याच्या विरुद्ध खेळतोय कुशिवली संघ. आज दोन्ही संघाचं स्वप्न मात्र इथे पाहतोय.
ओहो, अगदी चांगली वेगळी भूमिका दाखवली. इन ऍक्शन मधून गोलंदाजी केली. हलक्या हातानं कटअप करायचं होता, परंतु तितकी चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. इतकं चांगली गोलंदाजी, चांगलं कौतुक करावं दोन्ही संघाचं. हार्दिक अभिनंदन आहे. शेवटचा मोमेंट मात्र इथे आहे. शेवटचा अंतिम षटक आहे आणि त्या षटकाला सुरुवात केली अगदी चांगली आहे. इथून मात्र चांगली फटकेबाजी होणार का? अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न, तितकाच चांगला वेगाने क्षेत्ररक्षक तिथे सज्ज झालाय. बॉलला अडवलंय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. धावांची गती कमी केली, धावा येत नाही, फक्त सिंगल मिळेल इथे. आणि सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 24 धावा फक्त आहे. 24 धावा धावसंख्येपासून अगदी वंचित ठेवलंय गोलंदाजानं कुशिवली टीम. अगदी लो स्कोरिंग सामना होता, जिंकणं अगदी सोपं होतं मुरबी टीमला, परंतु फलंदाजानं अगदी इथे फलंदाजी दाखवली नाही. मिडॉक मध्ये बॉल आहे. सामना मात्र जिंकलाय कुशिवली संघानं. 4 षटकांचा अगदी इथे स्पेल केलाय. सामना जिंकला गोलंदाजीच्या जोरावर आणि फलंदाजी करणारी टीम मात्र परास्त झाले. तर हरलक संघाचा विशेषतः कौतुक आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आपण करूया. मॅन ऑफ द मॅच भरत खैर ठरलाय. टर्निंग पॉइंट षटक टाकलं इथं. 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावावर आहे. तर भरत खैर ठरला इथे मॅन ऑफ द मॅचचा वन आर्मी क्रिकेटर आहे. या आपण कॉम बॉक्स मध्ये तुमच्या नावाचा किताब आपण घेऊन जा.